विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. विभाग 2 मधील सहकार हा पेपर आपण बघणार आहोत. सेमिस्टर 4 मधील एकूण 4 युनिट आहेत. पहिलं युनिट आहे कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन इंडिया, दुसरं युनिट आहे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग इन इंडिया, तिसरं युनिट आहे कोऑपरेटिव्ह प्रोसेसिंग सोसायटीज इन इंडिया, चौथं युनिट आहे रोल ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट इन कोऑपरेशन. ह्या 4 युनिटपैकी पहिली 2 युनिट मी शिकवणार आहे आणि पुढची 2 युनिट जे आहेत ते आपले पवार सर जे आहेत ते शिकवणार आहेत. तर ह्या सहकार हा जो पेपर आहे, ह्या सहकार पेपरचे आपण ह्या ठिकाणी सिलॅबस जो आहे तो सिलॅबस बघणार आहोत. जी प्रकरण आपल्या सिलॅबसमध्ये आहेत त्यांचा एकूण आढावा घ्यायचा झाला तर सहकार हे आपल्याला 12वीला झालेलं आहे. फर्स्ट टर्मला आपण सहकार बघितले, सहकाराचे अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य बघितली. त्यानंतर आपण सहकाराची तत्त्वे बघितली. त्यानंतर आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था बघितली. त्यानंतर सहकारी विकासातील सरकारची भूमिका, सहकारी न्यायव्यवस्था, सहकारी निबंधकाची भूमिका, जागतिकीकरणातील सहकारी चळवळीचा परिणाम, सहकारी संस्थांचे अंकेशन किंवा ऑडिट आपण बघितलं. आणि त्यानंतर 4थ्या सेमिस्टरमध्ये आपण जे पहिलं प्रकरण बघणार आहे ते पहिलं प्रकरण म्हणजे भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, कार्य, महत्त्व व समस्या. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारामध्ये पतपुरवठा संस्था ज्या आहेत त्या पतपुरवठा संस्थांची रचना जी आहे ती रचना ही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ही एकूण दृष्टिकोनातून बघितलं तर शिखर पद्धतीची आणि त्याचबरोबर सदृढ अशी आहे. म्हणजे एकूण पतपुरवठा रचना म्हणजे इतर सहकारी संस्थांची रचना बघितली म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था असेल, सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी प्रक्रिया संस्था असेल, सहकारी ग्राहक सहकारी संस्था असतील, तर ह्या सगळ्यांच्यामध्ये एकूण असणारी रचना जर का बघितली त्यांची तर स्ट्रक्चर जर का बघितलं तर सहकारी पतपुरवठा संस्थेची रचना जी आहे ती एकूण दृष्टिकोनातून ही आपल्या इथं भक्कम अशी दिसते किंवा विकसित झालेली दिसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्या बँकिंग क्षेत्रावर, अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. त्याच्या अंतर्गत ग्रामीण विकास आणि शेतीसाठी कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डची स्थापना केली गेली. ह्या रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये नाबार्ड कार्य करत असतं. रिझर्व्ह बँकेचे जे 4 गव्हर्नर असतात, डेप्युटी गव्हर्नर असतात, एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. त्या डेप्युटी गव्हर्नरपैकी एक डेप्युटी गव्हर्नर हा नाबार्डचा अध्यक्ष असतो. तर ह्या नाबार्डचं काम हे असतं की अर्थव्यवस्थेतील ग्रामीण विकासातील जी सहकार चळवळ आहे तिला विकसित करणं, ग्रामीण विकास साधणं आणि सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम, विकसित करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम नाबार्ड करत असतं. ह्या नाबार्डच्या अंतर्गत नाबार्डच्या नियंत्रणाखाली राज्य सहकारी बँक असते. राज्य सहकारी बँके नियंत्रणाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीमध्ये ही प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था असते म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सोसायटी असं म्हणतो. ह्या प्रकरणामध्ये आपण ह्या संस्थेची सुरुवात, त्याचे कार्य, उद्दिष्ट, त्यानंतर त्याचे व्यवस्थापन, भांडवली रचना, प्रगती आणि समस्या आणि उपाययोजना आपण बघणार आहोत. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढचं प्रकरण आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतसुद्धा आपण उद्दिष्ट बघणार आहोत, त्याचं सभासत्व, भांडवल बघणार आहोत, रचना, व्यवस्थापन, कार्यक्षेत्र, प्रगती, सद्यस्थिती आणि त्याचबरोबर ह्या बँकेच्या समस्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. ज्या पद्धतीनं प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेची एकूण रचना आहे, त्याच्या एकूण समस्या आहेत, त्याच पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था अल्पकालीन कर्जपुरवठा करते शेतकऱ्यांना किंवा शेतीला आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती मध्यम स्वरूपाचा किंवा दीर्घकालीन स्वरूपाचा कर्जपुरवठा करते. त्यानंतर पुढचं प्रकरण राज्य सहकारी बँका. एखाद्या घटक राज्यातील म्हणजे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, ह्या प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य सहकारी बँक जी आहे ती स्थापन झालेली आहे. तर ह्या राज्य सहकारी बँकेच्या अखत्यारीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका येतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ज्या आहेत म्हणजे ज्याला आपण सोसायट्या म्हणतो त्या येतात. तर ही राज्य सहकारी बँक त्या राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम, सहकार चळवळीचा विकास करण्याचं काम करत असते. तर ह्या राज्य सहकारी बँकेचे उद्दिष्ट व कार्य आपण बघणार आहे. त्याचं सभासत्व कोण होऊ शकतं ते बघणार आहेत. त्याची प्रगती, सद्यस्थिती, समस्या आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यानंतर भारतातील नागरी सहकारी बँका. ह्या 3 बँकांच्या नंतर ह्या तिन्ही बँका ज्या आहेत ते ग्रामीण भागामध्ये कार्य करत असतात.
तर शहरी भागामध्ये ह्या नागरी सहकारी बँका ज्या आहेत त्या कार्य करत असतात. तर ह्या नागरी सहकारी बँकांची व्याख्या कशी असते, त्याचबरोबर ह्याचे सभासद कोण होऊ शकतो, व्यवस्थापन कसं असतं, नागरी सहकारी बँकांची कार्य किंवा प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्या समस्या आणि उपाययोजना आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्था, जो शेतकरी शेतमाल पिकवतो, त्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून ह्या सहकारी खरेदी विक्री संस्था ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. सहकारी खरेदी विक्री संस्थांसुद्धा एक प्रकारची अशी रचना आहे, स्ट्रक्चर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि त्यानुसार प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था, त्यानंतर राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संस्था आणि त्याच्यावर नाफेड असं ढोबळमानानं आपण म्हणू शकतो. तर ह्या सहकारी खरेदी विक्री संस्थेची व्याख्या आपण बघणार आहे, त्याची आवश्यकता, उद्देश, महत्त्व, गरज आपण बघणार आहे, त्याचे कार्य बघणार आहे, त्याची प्रगती बघणार आहे आणि त्याच्या समस्या आणि उपाययोजना बघणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ, म्हणजे जे सहकारी खरेदी विक्री संघ आहेत त्यांची शिखर संस्था म्हणून ही राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संस्था कार्य करत असते. ह्या नाफेडची, म्हणजे ह्याला नाफेड म्हटलं जातं, या नाफेडची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर ह्याची उद्दिष्ट काय आहेत, सभासद काय आहेत, व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं, त्याची प्रगती आणि त्याच्या समस्या आणि उपाययोजना आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर सहकारी प्रक्रिया संस्था, म्हणजे ऊसापासून साखर तयार करणे, म्हणजे शेतमाल जो आहे, कच्चा माल जो ऊस आहे शेतकऱ्याने पिकवलेला आहे, यापासून साखर तयार करणे, त्याचबरोबर दुसऱ्या कापूस असेल त्याच्यापासून सूत गिरण्या, अशा ज्या प्रक्रिया संस्था आहेत किंवा एखादं जाम तयार करत असतील किंवा एखादा बल्क तयार करत असतील तर त्या प्रक्रिया संस्था ज्या आहेत त्यांची सहकारी संस्था. तर ह्या प्रकारे सहकारी संस्थांची गरज का आहे, आवश्यकता का आहे, त्यांची अर्थव्यवस्थेतील भूमिका काय आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर भारतातील सहकारी साखर कारखाने, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे साखर कारखाने आहेत, हे साखर कारखाने हे भारतीय अर्थव्यवस्थेतील आपल्या महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा कणा, सहकारी चळवळीचा कणा म्हणजे सहकारी साखर कारखाने असं आपण म्हणतो. कारण महाराष्ट्राची जी प्रगती झालेली आहे ती प्रगती ही ह्या सहकारी साखर कारखान्यामुळे झालेली आहे असं म्हटलेलं आहे. तर हे जे सहकारी साखर कारखाने आहेत, हे सहकारी साखर कारखाने हे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी भूमिका निभावत असतात. तर ह्या सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील त्यांची प्रगती किंवा त्याची आवश्यकता, कार्यप्रणाली, त्यांचं विकासाचं केंद्र, महाजन कमिटीच्या शिफारसी आणि सहकारी कारखान्याचे दोष, समस्या आणि उपाययोजना आपण या ठिकाणी बघणार आहोत. एकूण जर का सिलॅबस बघितला तर ह्या सिलॅबस अतिशय सोपा आणि सुटसुटीत आहे. फक्त पहिली 3 प्रकरणामध्ये सिक्वेन्स आहे. प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, याच्यामध्ये एक प्रकारचा सिक्वेन्स आहे. त्यानंतर नागरी सहकारी बँका, सहकारी खरेदी विक्री संस्था आणि राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघ, म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था आणि राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ, याच्यामध्ये एक प्रकारचा सिक्वेन्स आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय सोपा आणि सुटसुटीत असा सिलॅबस आपल्या सहकारचा आहे. आपण पुढील तासाला आपलं पहिलं प्रकरण जे आहे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था हे शिकवायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.